वर्गात रोल दिला होता गरगड्याचा. स्टेजवरती यायचं आणि मस्त भांडी घासायचं. एवढी पावर थांबायची काय गरज होती का? लिपस्टिक लावून कोणी भांडी घासतं का? पण त्या कावल्यान बाई काय ऐकेच ना. मी आला रंगात फासली लाली तोंडाला. आता पश्चाताप होतोय. पुढचा रांगीतला म्हणे ओरडला, अरे भांडी घासायला शिमग्यातला सोंग बसवलाय का? तोंड दाखवायला जागा उरली नाही बघा. लेखिका, दिग्दर्शिका कावल्यान बाई, नेपथ्यकार, निवेदिका, संगीतकार, सब कुछ कावल्यान बाई. एक साथ नमस्तेच्या पद्धतीने मॅडम ओरडायच्या. पहिला अंक खतम. खरं तर पहिल्या अंकात पूर्ण नाटकच खतम होतं. खतम न स्वच्छम. मॅडम संस्कृत शिकवतात ना, मला वाटतं मॅडचं संस्कृत रूप मॅडमच असावं. आणि हो, त्यांना मुख्याध्यापिका व्हायचे ना, म्हणून सगळी नाटकं. आता मी आमच्या घरची नाटकं सांगतो. पाहुणे आले रे आले की माझ्या मम्मीची मान दुखायला लागते. मानेचा पट्टा बांधते, तोंडचा पट्टा सोडते. माणसं तिला पाहुणे पाहुण्यात पटायतच झाले आधी. आमच्या ताईची वेगळीच नाटकं. नवी साडी हवी असेल तर रुसते, ना साडी वागते, अंडी फोडते, कुंडी फोडते. आता हे सगळं पाहून आमचे पप्पा पण नाटक शिकले ना, प्राध्यापक आहेत ना. वार्षिक परीक्षेचा पेपरचा घटना गाडीतच विसरून आले. रेल्वे स्टेशनवरतीच नाटक सुरू केलं. हे काय केलं मी आता? आपण देत नाही नाट्याव. रेल्वे स्टेशन कडनं वार्षिक परीक्षेचा पेपरचा घट्टा साभार परत आला. बिचारे पप्पा तपासतात पेपर. आमच्या शेजारचे मतकरी काका पुढारी आहेत ना, त्यांना इलेक्शन मध्ये पडायची एवढी सवय झाली. साधं झोपायचं तरी असेल तरी म्हणतात कसे, जरा जाऊन पडतो, काही वाटतच नाही त्यांना. माझा दात जरी पडला तरी मला एवढं दुःख होतं. आता डोंबे सरपंच वेगळीच नाटकं. वर्गात आम्ही त्यांची चूक काढलं म्हणतात कसे, अरे पोरांनो बघत होतो, तुमचं लक्ष आहे का नाही? मला काय येत उत्तर माहिती नाही, सांगतो सावडीने पुढच्या तासात गाईड मध्ये बघून. मुलांनी कॉपी जरी केली तरी सर कानडोळा करतात. आमचा पकायला तर पानपट्टीचा नटवलेच आहे. पानपट्टीचं दुकान आणि त्याचं वेगळेच हट राखावे लागत नाही. पिंकी वहिनीला लग्नाआधी धमकी दिली की तू जर माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर टीव्ही टावरून उडी ठोकेल. उगाच ठोका ठोकी. पिंकी वहिनी तरी एवढं कशाला घाबरायचं? जरा बाजूला घेऊन दम दिला असता तरी पुरला असतं. अहो, हा बघितलं तरी सीडी चढला नाही, टावर कसला चढतोय. मी पिंकी वहिनी म्हणतो, वहिनी तुम्ही टाकलीच असती उडी तर आपण खाली नेट लावलं असतं, नेट आणि उभे राहिलो असतो. नाहीतरी टीव्ही नेटवर्क असतंच. अशी किती नाटकं सांगू? भाकरीचं तर अंगातच नाटक येतं. काय दमतंय, काय सासूबाईला शिवाय देते, जशी शिवाय असते तशी शिवाय असते. चालतं नाटक जोरात. अहो माणसं सोडा, परवा दिवशी मी एक फुलपाखरू धरलं, त्यांनी लगेच मेल्याचं नाटक केलं. जरा सेल सोडलं तर छू. घरोदारी आपण जे काय पडदे लावतो ते काय उगाच पटलं तुम्हाला तर फिट आली बघा.